या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये. एकदा अवश्य भेट द्या. हॉटेल बडेपीर, विजापूर बेस, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर. लोकप्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील विजयपूर आणि सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 यावरती आहोत. सध्या आपण सीना नदीच्या ब्रिजवरती आहोत. आता सध्या परत एकदा सीना नदी ही दुथडी भरून वाहत असल्यामुळे या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे. मागील काही दिवसापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी सीना नदी ही दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील 4 ते 5 दिवसापूर्वी अचानक आलेल्या सीना नदी पात्रात सोडण्यात आलेल्या अतिरिक्त पाणी आणि सीनेच्या उपनद्या यामुळे सध्या सीनेने धोक्याची पातळी ओलांडली होती. काही नागरिकांची घरे सुद्धा या ठिकाणी पाण्यात असल्याचे चित्र दिसत आहे. आणखी मागील 2 दिवसापूर्वी संपूर्ण पूर हा ओसरलेला असताना अचानक धरण क्षेत्र असेल किंवा नदी उगम क्षेत्रामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या परत एकदा सीना नदी ही दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र आता आपण लोकप्रधानच्या माध्यमातून सध्या दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता बघत आहोत सध्या आपण सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग 52 क्रमांकावर असलेल्या वडकबाळ ब्रिजवर आहोत. सध्या सीना नदी ही दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र आपण सध्या या ठिकाणी बघत आहोत. अतिशय शेतकऱ्यांच्या शेतीसह नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या नागरिकांचे घरे हे पाण्याखाली सध्या असलेले चित्र दिसत आहेत. जेणेकरून प्रशासनाच्या वतीने सीना नदी काठावरील सर्वच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. सध्या आपण बघू शकता कशा प्रकारे सीना नदीने या ठिकाणी रुद्र अवतार धारण केल्याचे चित्र दिसत आहेत. आपण लोकप्रधानच्या माध्यमातून या ठिकाणी बघत असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे. सीना नदीच्या नदी काठावर असलेली ही शेती 10 दिवसापासून सीना नदीला कोळेगाव धरण असेल किंवा उपनद्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. परंतु काही नदी काठावरील जे नागरिकांच्या घरात पाणी गेल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झाले होतं. परंतु मागील 2 दिवसापूर्वी अचानक पूर ओसरला. त्यानंतर काही नागरिक हे गावाकडे आले होते. परंतु अद्यापही कोळेगाव धरणातून सोडण्यात आलेला अतिरिक्त पाण्याचा विसर्ग, त्याचबरोबर सीना नदीच्या उपनद्या असलेल्या खासापुरी असेल, चांदणी असेल, भोगावती असेल, नागझरी असेल, त्याचबरोबर कुर्डवाडीचा सुद्धा ओढा दुथडी भरून वाहत असल्यामुळे परत एकदा सीना नदीला या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. जेणेकरून मागील पुराच्या अनुषंगाने महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्या माध्यमातून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते. अक्षरशः सीना नदी पात्रावरील सर्वच गावे हे निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसत आहे. आता आपण सध्या सीना नदीचा रुद्र अवतार या ठिकाणी बघत आहोत. कारण जेणेकरून वडकबाळ येथील आपण ब्रिजवरती आहोत. कारण ब्रिजवरती जर पाहता नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे. आपण बघू शकता सीना नदी हे धोक्याची पातळी परत एकदा ओलांडल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांच्या घरासह शेतीचं हे मोठे नुकसान झालेले आहे. जवळपास अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरून अक्षरशः घरामध्ये 5 ते 7 फुटाचा खड्डाही पडल्याचे चित्र दिसत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या जे खरीप हंगामातील हातातोंडाचा आलेला घास सुद्धा सध्या कर्माने नेल्यामुळे शेतकरी राजा हे अडचणीत आल्याचे चित्र दिसत आहे. आता आपण कशा प्रकारे सीना नदीने रुद्र अवतार धारण केल्याचे चित्र दिसत आहे. जेणेकरून जवळपास सीना नदी पात्र सोडून जवळपास 500 ते 1000 मीटरच्या आसपास सीना नदीचे पाणी विभागल्यामुळे सध्या सीना नदी हे दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र दिसत आहेत. आता आपण सध्या सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 यावरती आहोत. सध्याची परिस्थिती जर बघितलं तर अतिशय दयनीय परिस्थिती या ठिकाणी सीना नदीने धारण केलेली आहे. शेतीचं नागरिकांच्या घराचे हे मोठे नुकसान झालेले आहेत. आपण बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर 10-33 ॲम्ब्युलन्स, हवी ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी उभारलेले आहेत. जेणेकरून एखादी दुर्दैवी घटना घडली असता त्यांना वाचवण्यामध्ये, त्याचबरोबर त्यांना आरोग्याच्या सेवा सुविधा देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी 10-33 हवी ॲम्ब्युलन्स सुद्धा उभारल्याचे चित्र दिसत आहे. विकास दिगंबर कांबळे ग्रामपंचायत सदस्य. गेल्या 8 दिवसामुळे या पावसात धुमाकूळ पसरलेला आहे की 1-2 दिवसाखाली 2,75,000 विसर्जन जे विसर्जित करण्यात आलेलं आहे. तरी काही लोक स्थलांतर होऊन जे काही लोक बाहेर गेलेले आहेत ते आज येऊ लागलेत. परंतु आज येताना असं झालं की अजून पाणी वाढत असल्यामुळे लोक परत जाऊ लागलेत. कारण की इथं पोलीस पाटील किंवा आम्ही ग्रामपंचायत जेवढं होईल तेवढं सहकार्य करत आहे. आपले मंद्रुपचे साहेब, त्यांचं पोलीस खात्याचं पूर्ण 24 तास चालू आहे सेवा. आणि
NH नॅशनल हायवेचे साहेब त्यांनी लोक पण चालवलं आहेत. कारण की आता मी मंद्रुप आणि 13 मैल आणि जे बाहेरचे जे सहकार्य करत आहेत त्यांना मी महाराज सलाम करतो. कारण की या पूरग्रस्त काळात कोणी मदत करणं शक्य नाही. जेणे मदत केले त्यांचे मी आभार मानतो. कारण की सरकारला एकच विनंती आहे, जसं गांजावरती तुम्ही कोणी शेतात लावलं तुम्ही जाऊन कारवाई करतात बांधावरती, तसं अधिकारी लोक बांधावरती जाऊन कारवाई पंचनामा केलं पाहिजे. आणि ज्याच्या ज्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना पण काहीतरी नुकसान भरपाई मिळावी. परत जे काही नुकसान समजा कागदपत्र वगैरे त्यांचे आता आमच्या गल्लीतच गेलेलं आहे पाण्यामध्ये वाहून, त्यांचं काय ते सरकारने किंवा तहसीलदार किंवा आपलं महसूल अंतर्गत जे काय होईल ते लवकरात लवकर परत भेटावं. नमस्कार, मी वडकबाळ येथील रहिवासी आहे. बलभीम माळ शिकारे. आता पूर परिस्थिती अशी झालेली आहे की पहिली जी लाट आली त्यावेळेला 1,75,000 क्युसेसनी पाणी आलं होतं. त्यावेळेला पूर्ण टोटल गाव पाण्यामध्ये होतं. हे आमचं एकच गाव नाही, वांगी, मनगोळी, नंदोर, परत झालं तर खाली वनमर्गे, औराद, संजवाड हे पूर्ण टोटल गाव पाण्यामध्ये आहेत. ह्या वेळेला आमच्या गावामध्ये शासनाने एवढं अलर्ट केलं, फक्त अलर्ट केलंय आम्हाला. आम्ही त्या वेळेला गाव सोडून गेलो. इथून आम्हाला 13 मैल वरून मंद्रुप, जसं आम्हाला संकट येईल तसं आम्ही पुढे गेलो. ह्या संकटामध्ये आम्हाला 13 मैलचे शाळांनी आम्हाला मदत भरपूर केली. परत तिथं पुढे गेलं मंद्रुपचे मुंगळे साहेब आम्हाला भरपूर मदत केली. आणि तिथून आम्हाला आता जसं गावातून पाणी ओसरलं तिथून आम्हाला त्यांचं सुद्धा सहकार्य मिळालं की त्यांचं जेवण आलं, आम्हाला खाणं पिणं आलं, चहा आला, नाश्ता आला. आणि असं करत करत आम्ही आता या दुसऱ्या टप्प्यावर आलोय की आता परत शासनाने आम्हाला अलर्ट केलं की परत 1,75,000 क्युसेसनं पाणी वरून आलेलं आहे, तरी तुम्ही गाव परत सोडा. मग ह्याच्यामध्ये परत आलेले नागरिक परत आम्ही गावातून जाण्यासाठी प्रयत्न करायला लागलो. धांदल उडाले, काही लोक चाललेत, काही लोक आहेत अजून. आता या सध्याच्या परिस्थितीत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत नॅशनल हायवे बंद होणार आहे. ह्याच्यामध्ये आम्ही तसंच मदत आम्हाला येत आहे मदत. आमच्या गावातले उद्योगपती सुद्धा आम्हाला मदत केलेत. काल आम्हाला किट आणून दिलेत. आमचे इंदुमती ताई यांनी किट आणून दिले, सुधाकर पाटील यांनी आम्हाला किट आणून दिलेत. आम्हाला तसं सहकार्य सर्वांचं सहकार्य मिळालंय, फक्त आम्हाला शासनाचं सहकार्य मिळत नाहीये. शासन आमच्या दारी येऊन आमचं बघावं, आमचे हाल बघावेत, आम्ही काय हाल सोसालो याची त्यांनी दखल घ्यावी. बस मी एवढे त्यांना विनंती करतो. या आमचे घरदार बघा, आमचे शेताचे पंचनामे करा, आम्हाला थोडीफार मदत करा. शासनाला एवढी विनंती करतो. धन्यवाद. सागर पाटील, राहणार भंडरकोटे, तालुका दक्षिण सोलापूर. हे शेना नदीकाठी जे 10-15 गावं आपल्या इथले बाधित झालेत पुरामुळे, त्याच्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या. अगोदरच ते पावसाच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहेच. घराची पडझड चालू आहे. शिवाय ह्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणजे हवालदिल झालेलं आहे सध्या परिस्थिती. गाई गुरांचा प्रश्न आहे, त्यांचा राहणीमानाचा प्रश्न आहे, जीवनावश्यक वस्तूंचा प्रश्न आहे. या सर्व गोष्टी अशा असताना सरकार थोडस लवकरात लवकर जागा होऊन ते विविध निकष न लावता लवकरात लवकर त्यांना मदत पोहोचली पाहिजे. ग्राम प्रशासन असू दे, तलाठी असू दे, तहसीलदार असू दे किंवा सर्कल असू दे, इकडे ग्रामसेवक असू दे, कोतवाल, इतर जे कोणी आहेत, पोलीस प्रशासनाकडनं मदत होती आहेच आहेत. पण शेतकरी पण आपले बांधव आहेत, एक हक्काचे भाऊ आहे, हक्काचा वडीलधारी माणूस आहे. या निमित्ताने आपण काम करायला पाहिजे. त्या हेतून तसं म्हणावं तसं अजून तसं त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळत नाहीये. थोडस अधिकाऱ्यांनी पण ते आपण पण एक शेतकरी कुटुंबातून आलेले याची जाण ठेवावी आणि त्यांना मदत करावी. जिल्हा पोलीस प्रशासनाकडनं जसे की अतुल कुलकर्णी सर मदत करतायत. विविध सामाजिक संस्थेकडनं मदत घेता आली तर ते घेता यायला पाहिजे. विविध कारखान्याकडनं मदत घेता आली तर ते घेता आले पाहिजे. शिवाय आपण इतर गोष्टीमध्ये टॅक्स लावतो, नाही तिथं देणगी देत बसतो. जसे की विविध संस्था आहेत, मंदिर आहेत, ते दानपेटी कोणासाठी आपण देवासाठी देतो, देवाच्या ह्याच्यासाठी. देव म्हणजे माणसातला पण देव शोधा तुम्ही कधीतरी. त्या दानपेटीचा कुठेतरी या शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्यांसाठी तुम्ही वापर करावा अशी आमची अपेक्षा आहे. एक भाऊ म्हणून एक आम्हाला कुठे मदत करायची असेल तुम्ही आवाहन करा, तिथं करतो. जसं की मराठी कलावंत आहेत, सोनू सूद सारखे माणसांनी, म्हणजे एक हिंदी मधला कलावंत जो पंजाब मध्ये काम करू शकतो, आपले मराठी कलावंत कुठे झोपलेले आहेत आता? का नाही होऊ शकत? नाम फाउंडेशन तर्फे कसं नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे काम करतात, तसं तुम्ही बाकीच्या वेळेस मराठीचा मुद्दा तुम्ही उचलता, यावेळेस शेतकऱ्याचा मुद्दा कधी उचलणार तुम्ही? हे उचला, जरा मदत करा. शेवटी आपले आजूबाजूचे शेतकरी जेवढे लवकरात लवकर पिकं पिकवतील तेच अन्न तुम्ही खाणार आहात, त्याची जाण ठेवावी आणि तुमच्याकडनं मदत व्हावी अशी अपेक्षा आहे. ह्या
आपल्या लोकप्रधान न्यूजच्या नारायणराव घंटे यांच्याकडनं एक बोलण्याची संधी मिळाली, एक भावना व्यक्त केल्या आम्ही. त्या भावनेचा कुठेतरी तुम्ही आदर करावा आणि मदत करावी, आणि कुठं असेल तर आम्ही पण मदत करायला तयार आहे. फक्त साथीला साथ देऊन एक कर्तृत्व आपण तयार करावे, बस. उतारा लवकर मिळत नाही नेटमुळे. मी सामाजिक कार्यकर्ता बोलतो. आपल्या ग्रामीण भागामध्ये जे महापूर आलेला आहे त्याच्यामध्ये लोक आपल्या आई बहिणी लहान मुलं आक्रोश करत आहेत. मला वाटते शासन कुठं आहे, कुठं झोपलेला आहे तो शासन, त्याला बोला. आम्ही सामाजिक लोक सगळे आम्ही सहकार्य करत आहोत, लोकांना अन्न पाणी पुरवत आहोत. एखादा जरी मोर्चा निघाला त्या मोर्चासाठी मुख्यमंत्री धावत जातो, कलेक्टर धावत जातो. मग या आपल्या आया बहिणी आहेत, लहान लहान मुलं आहेत, ते आक्रोश करत आहेत. अन्न पाण्याविषयी त्यांना मिळत नाही. मग कुठं झोपलेला हा कलेक्टर, तहसीलदार कुठं झोपलेला आहे, सगळे कुठं आहेत? सामाजिक किंवा प्रत्येकाच्या घरात पाणी घुसलेलं आहे, अन्न पाणी मिळत नाही. आम्ही सामाजिक कार्यकर्ते होऊन सगळ्यांना कपडा लत्ता, त्यांना जेवण कावण सगळे पुरवतात. मंद्रुपचे आपले कोरे साहेब किंवा मुगळे साहेब, आम्ही सामाजिक कार्य सगळ्या खेड्याला जाऊन सगळ्याची विचारपूस करू, त्यांना अन्न पाणी पुरवत आहे. कुणाची कुठलंही शासन दखल घेत नाही आणि लवकर येत नाही, त्यांची काळजी घेत नाही. औषध पाणी त्यांना मिळत नाही, ताप येतो लोकांना, लहान लहान मुलं आजारी पडू लागलेत, त्यांना वेळेवर औषध गोळ्या मिळत नाही. आणि सगळ्यांचे जे कुटुंब आहे, कुटुंबाचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड हे सगळं वाहून गेलेलं आहे. त्यांना आता शासनाने नव्याने सगळं त्यांची उपजीविका त्यांना दिला पाहिजे. कमीत कमी त्यांना एक 6 महिने तरी जगण्याचा उपजीविका करून दिला पाहिजे. त्यांना शेळ्या मेंढ्या दिला पाहिजे. त्यांचे जनावर गेलेले आहेत, गाई म्हशी गेलेले आहेत, त्यांना गाई म्हशी शेतकऱ्यांना दिला पाहिजे. सगळं त्यांना शेतातलं वाहून गेलेलं आहे. 6-6 महिन्याचा त्यांना अन्न पाणी शासनाने पुरवठा केलेला आहे. हे शासन झोपलेलं आहे, अजिबात येत नाही. कुठला तर दंगल चालू द्या, मोर्चा येऊ द्या, सामाजिक हे होऊ द्या, लगेच शासन आणि महाराष्ट्र सरकार कुठेही पळत जातो, त्यांचा विरोध करतो. आता आमच्या आया बहिणी लहान मुलं हे आक्रोश करत अन्न पाण्याविना उपाशी आहेत, तरी शासन बघायला तयार नाही. त्यांची व्यवस्था करावी आणि वेळेवर येऊन या पूरग्रस्तांना मदत करावी, असं माझं 2 शब्द आहे. शासन लवकरात लवकर दखल घ्यावी ही विनंती आहे. सिना नदीने रुद्रावतार धारण केलेल्या त्याच्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे कागदपत्र असतील, जीवनावश्यक वस्तू संपूर्ण भिजून खाक झालेल्या आहेत. त्याचं कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे. झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्याची मागणी सिना नदी काठावरील नागरिकातून होत असल्याचे चित्र दिसत आहे. कॅमेरामॅन मल्लिकार्जुन कांबळेसह मी नारायण गंटे, लोकप्रधान न्यूज, बडोद. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.